डे 2ची सुरुवात आमची मॉर्निंग ब्रेकफास्टने झाली. आम्हाला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट होता आणि ब्रेकफास्टमध्ये भरपूर ऑप्शन्स होते यांच्याकडे. ब्रेकफास्ट झाल्यानंतर तुम्ही थोडा वेळ रेस्ट करून थेट निघू शकता सरिस्काला, जिथे की टायगर सफारी होते. आमच्या हॉटेलपासनं साधारणतः 1 तास आम्हाला इथे पोहोचायला लागला. इथे तुम्ही तिकीट्स ऑनलाईन पण बुक करू शकतात आणि ऑफलाईन सुद्धा. तुम्ही इथे एकतर प्रायव्हेट जिप्सी करू शकता किंवा आमच्यासारखं शेअरिंग जिप्सी पण करू शकतात. शेअरिंगमध्ये थोडं कॉस्ट कटिंग होऊन जातं. साधारणतः 2:30 वाजता ते जर्नी सुरू करतात आणि 2:30 ते 5:30 एवढा टाईम असतो आपल्याला सफारीचा. हा सफारीचा एंट्री पॉईंट आहे आणि इथेच तुम्हाला तुमचे तिकीट्स दाखवावे लागतात. लास्ट टायगर स्पॉटिंग या ठिकाणी झाली होती, त्यामुळे सगळ्यात पहिले आम्ही इथेच आलो. त्यानंतर थोडंसं अजून आत गेलो आणि आतमध्ये खरंच खूप घनदाट जंगल होतं. इथे आमच्यासारखेच अजून जिप्सीमध्ये बसून आलेले पर्यटक आणि त्यांचे ड्रायव्हर एकमेकांशी कम्युनिकेट करत होते. त्यांनी सांगितलं की इथे स्पॉटिंग झाली होती थोड्या वेळापूर्वी, म्हणून आम्ही इथे भरपूर वेळ थांबलो. पण आम्हाला या ठिकाणी फक्त हा सांबर दिसला. त्यानंतर दुसरा पॅच कव्हर करण्यासाठी गेलो, पण तिथे आम्हाला मोर दिसले. भरपूर मोर होते, जवळपास 50 एक मोर आम्ही पाहिले. टायगरची सायटिंग होणं हे खरोखरच एक नशिबाचा भाग म्हणू शकतो. लास्ट टाईम आम्ही ताडोबा जंगलला व्हिजिट केले होते आणि तिथेही आम्हाला टायगर सायटिंग झाली नाही. यावेळेसही तसंच काही होतं का काय, आम्हाला भीती होती अशी. पण जेव्हा आम्हाला हे टायगरचे ताजे पंजे दिसले, आम्हाला वाटलं हो, जवळपासच टायगर आहे आणि आज नक्कीच टायगर बघायला भेटणार. पण सूर्य मावळत आला आणि आमचा टाईमही संपला इथला. 3 तास एका जागेवर बसून पेशंटली टायगरची वाट बघत होतो आणि यात सगळ्यात मोठा वाटा म्हणजे मुलांचा होता. मुलांनी खूपच चांगला साथ दिला आम्हाला या सगळ्यांमध्ये. एवढ्याच गोष्टी आम्ही 2 दिवसात कव्हर केल्या.